2 सप्टेंबरच्या जी.आरला धरून ओबीसी नेते वडेट्टीवारांनी भूमिका मांडलेली आहे असं जीवतोडे यांनी म्हटलंय। आपलं अस्तित्व टिकवणं, राजकीय पोळी शेकणं हीच भूमिका आहे, ही वडेट्टीवारांची भूमिका आहे असा आरोपही जीवतोडे यांनी केलाय। राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून मोठी आंदोलनं आणि सभा सुरू आहेत, ज्यामुळे ओबीसी समाजातील लोकांमध्ये अनेक गैरसमज आणि संभ्रम निर्माण होतोय। 2 सप्टेंबर 2025च्या जी.आरला धरून विदर्भातील ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी भूमिका मांडलेली आहे। ही ओबीसी नेते म्हणून आपलं अस्तित्व टिकवणं आणि राजकीय पोळी शेकणं यासाठी आहे असं डॉक्टर अशोक जीवतोडे यांनी म्हटलंय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी। पाहूया। आपल्या सोबत डॉक्टर अशोक जीवतोडे आहे। त्यांना आपण विचारणार आहोत की जे जी.आर मध्ये सांगितलं आहे ओबीसीला धक्का लागणार आहे का, हे एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न असा आहे की जे नेते आहे वेगवेगळे ओबीसीच्या जे भूमिका मांडत आहे, याच्यावर आपलं काय प्रतिक्रिया? बघा, 2 सप्टेंबर 2025चा जी.आर शासनाने काढला, हैदराबाद गॅझेटियरचा उल्लेख केला आणि तेव्हापासून रान पेटलं या राज्यामध्ये की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागेल, धक्का लागेल, धक्का लागेल। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की या जी.आरमुळे कुठेही ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही म्हणजे नाही। शासनाच्या त्या जी.आरमुळं प्रचलित जी पद्धत आहे त्या प्रचलित पद्धतीत कोणताही बदल झाला नाही। ओबीसी नेते आपली भूमिका वेगवेगळी मांडून राहिले आहे, परंतु यामध्ये वावगं असं काही नाही। त्यांनी जर जी.आरचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला, त्यांनाही माहीत होईल। आणि देवेंद्र साहेबांनी म्हटलंय की या लोकांना आम्ही समजावून सांगू। आम्हाला खूप अगोदर समजलं, त्याच्यामुळे आम्ही भूमिका ठामपणे मांडली। सन्माननीय विजय वडेट्टीवार साहेबांचा एक जुना व्हिडिओ त्यांनी दाखवला, त्यामध्ये का दिसून येते की हे राजकीय नेते आहे। वडेट्टीवार साहेब हे काँग्रेसचे नेते आहे आणि यांनी जरांगे सोबत बसून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या म्हणून त्यांचं जे कालचा व्हिडिओ पाहिला, आपल्याला दिसून येईल की हे कसले ओबीसी नेते, फक्त आणि फक्त आपली राजकीय पोळी शेकणे आणि आपलं अस्तित्व कायम ठेवणे, या पलीकडे यांना अस्तित्व नाही। अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर।